तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसेल का? हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषींनी झोप, जागरण आणि दिवसाची सुरुवात याबद्दल काही अतिशय महत्वाचे नियम सांगितले होते. आज आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहतो, झोप अपुरी होते आणि मग सकाळी उठून शरीर जड होतं. मग आपल्या मनाला प्रश्न पडतो की मी किती तास झोपायला हवं? काही ठिकाणी 3 तास झोप पुरेशी असल्याचे दावे केले जातात. पण प्रत्येक व्यक्तीसाठी फक्त 3 तासाची झोप पुरेशी नसते, असे वैज्ञानिकदृष्ट्या मान्य नाही. मात्र प्राचीन वैद्यकीय परंपरेत झोपेची वेळ, झोपण्याची पद्धत आणि सकाळची दिनचर्या याबद्दल काही रंजक नियम आढळतात. आज जाणून घेऊयात असे ते 5 प्राचीन वैद्यकीय नियम. नियम क्रमांक 1. योग्य वेळी झोपणे. प्राचीन भारतीय दिनचर्येमध्ये सूर्याच्या चक्राशी जुळून राहण्याला खूप महत्त्व दिलं जात होतं. रात्री शरीराला विश्रांती आणि पहाटे शरीर आणि मनाला जागृती. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ शक्यतो नियमित ठरवते आपल्या शरीरात जैविक घड्याळासाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणून रोज रात्री वेगवेगळ्या वेळी झोपण्यापेक्षा एका ठराविक वेळेतच झोपावे. आणि हो, रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईलवर स्क्रोल करून सकाळी 5 वाजता उठणे म्हणजे वैदिक दिनचर्या नव्हे बरं का. नियम क्रमांक 2. ब्रह्ममुहूर्ताची संकल्पना. भारतीय परंपरेत ब्रह्ममुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. हा काळ साधारणपणे सूर्योदयापूर्वीचा मानला जातो. यावेळी वातावरण शांत असते, मनावर बाह्य उत्तेजनाचा ताण कमी असतो. म्हणून या वेळेला उपयोग ध्यानासाठी, प्रार्थनेसाठी, अभ्यासासाठी, स्वाध्यायासाठी किंवा शांत चिंतनासाठी केला जात होता. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बरं का. ब्रह्ममुहूर्ताला उठण्यासाठी झोप कमी करणे हा उद्देश नाही. आधी पुरेशी झोप घ्या, मग लवकर उठण्याची सवय लावा. नियम क्रमांक 3. झोपण्यापूर्वी मन शांत करा. आज आपण झोपायला जातो पण मोबाईल हातात असतो. एक रील, मग दुसरी रील, मग युट्यूब, मग व्हॉट्सअप आणि अचानक घड्याळात रात्री 1 वाजलेले असतात. प्राचीन परंपरेमध्ये झोपण्यापूर्वी मन शांत करण्यावर भर दिला जात असे. आज तुम्ही यासाठी एक साधा नियम करू शकता. झोपण्याच्या आधी 30 मिनिटे स्क्रीनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी शांत संगीत, वाचन, ध्यान, प्रार्थना किंवा पुढच्या दिवसाचे नियोजन करा. शरीर बेडवर गेले म्हणून झोप येत नाही, मनही शांत झालं पाहिजे. नियम क्रमांक 4. आहार आणि झोप याचा संबंध. प्राचीन भारतीय जीवनशैलीमध्ये आहाराला खूप महत्त्व दिले गेले आहे. विशेषतः रात्री खूप जड जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याची सवय टाळण्याचा विचार आजही उपयोगी ठरू शकतो. रात्री उशिरा खूप जड किंवा अति खाणे केल्यास काही लोकांना झोप अस्वस्थ वाटू लागते. म्हणून रात्रीचे जेवण शक्यतो संतुलित ठेवा आणि झोपण्यापूर्वी शरीराला थोडा वेळ द्या. एक छोटा प्रयोग करून पहा. काही दिवस रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये योग्य अंतर ठेवा आणि तुमच्या झोपेतील फरक स्वतः अनुभवून पहा. नियम क्रमांक 5. झोप ही शरीराची दुरुस्ती आहे. हा कदाचित सर्वात महत्वाचा नियम आहे. झोप म्हणजे वेळ वाया घालवणे नाही बरं का. झोपेमध्ये शरीर आणि मेंदू अनेक महत्वाची कामे करत असतात. म्हणूनच कमी झोप, जास्त उत्पादकता हे नेहमीच खरं नसतं. एखाद्या व्यक्तीला कमी झोपेतही काही काळ ठीक वाटू शकते, पण नियमितपणे अपुरी झोप घेणे शरीर आणि मानसिकता कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. म्हणून 3 तास झोपण्याचा हट्ट करण्यापेक्षा तुमच्या वयाला आणि शरीराला आवश्यक असलेली पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. एक साधी वैदिक प्रेरित सकाळची दिनचर्या. उद्या सकाळपासून हा छोटासा प्रयोग करा. पहाटे उठल्यानंतर लगेच मोबाईल हातात घेऊ नका. काही क्षण शांत बसा, दीर्घ श्वास घ्या, पाणी प्या, प्रार्थना किंवा ध्यान करा. दिवसातील सर्वात महत्वाचे काम ठरवा आणि मग दिवसाची सुरुवात करा. कदाचित तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण दररोजची छोटी शिस्त तुमची जीवनशैली नक्की बदलवू शकते. तर मित्रांनो, 3 तासाची झोप सर्वांसाठी पुरेशी आहे असा दावा करण्यापेक्षा प्राचीन ज्ञानातून आपण एक मोठा संदेश घेऊ शकतो. योग्य वेळ, योग्य दिनचर्या, शांत मन आणि पुरेशी विश्रांती.
तुम्हाला या 5 पैकी कोणता नियम सर्वात आवडला? कमेंटमध्ये फक्त 1, 2, 3, 4 किंवा 5 लिहा. आणि अशाच प्राचीन भारतीय ज्ञानावर आधारित संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन प्राचीन रहस्यासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद सगळ्यांना.